नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग कथेवर बोलणार आहोत. गणपती बाप्पाची पृथ्वी प्रदक्षिणेची गोष्ट. हो, खूप प्रसिद्ध कथा आहे ही आणि त्यातला अर्थही खूप खोल आहे. अगदी. आपल्याकडे यावर एक लेख आहे, तर म्हटलं त्यावर जरा सविस्तर बोलूया आज. नक्कीच. सुरुवात कुठून होते याची? गोष्ट सुरू होते एका मोठ्या यज्ञापासून. म्हणजे देव ऋषी सगळे जमले होते. आणि तिथे प्रश्न पडला की जगात सगळ्यात श्रेष्ठ कोण. हा तर खूप मोठा प्रश्न. हो ना. मग ब्रह्मदेवांनी एक उपाय सुचवला. काय उपाय होता तो? त्यांनी सांगितलं की जो कोणी पृथ्वीला 3 प्रदक्षिणा घालून सगळ्यात आधी परत येईल, तो सर्वश्रेष्ठ मानला जाईल. अच्छा, म्हणजे एक प्रकारची स्पर्धाच होती ती. बरोबर. आणि इथेच तर खरी गंमत आहे. शंकर पार्वतीचे दोन्ही पुत्र म्हणजे कार्तिकेय आणि गणपती दोघही तयार झाले. कार्तिकेय तर लगेच निघाले. त्यांचं वाहन मोर म्हणजे वेगवान. हो, ते तर वाऱ्याच्या वेगाने गेले असणार पृथ्वी फिरायला. पण गणपती बाप्पा, त्यांचं वाहन तर आपल्याला माहितीये, उंदीर मामा. हो, म्हणजे त्यांच्यासाठी हे शारीरिक दृष्ट्या खूपच मोठं आव्हान होतं. अगदी. एवढ्या कमी वेळात उंदरावर बसून पृथ्वीची फेरी म्हणजे जवळपास अशक्यच. इथेच गणपतीची बुद्धिमत्ता कामाला आली. म्हणजे त्यांनी विचार केला असेल ना की आता काय करायचं. नक्कीच. त्यांनी काय केलं मग? हार मानली? नाही, अजिबात नाही. इथेच तर त्यांचं वेगळेपण आहे. त्यांनी क्षणभर विचार केला आणि मग आपले आई वडील शंकर आणि पार्वती त्यांना समोर उभं केलं आणि त्यांच्या भोवतीच 3 प्रदक्षिणा घातल्या. अरे वा. पृथ्वीऐवजी आई वडिलांभोवती? हो. हे पाहून तर सगळे देव ऋषी एकदम चकित झाले असणार. नक्कीच. त्यांना प्रश्न पडला असेल की हे काय, म्हणजे स्पर्धेचा नियम तर पृथ्वी प्रदक्षिणेचा होता. बरोबर. त्यांनी विचारलंच गणपतीला, पण गणपतीचं उत्तर खूप सुंदर आणि मार्मिक होतं. काय म्हणाले ते? ते म्हणाले, माझ्यासाठी माझे आई वडील हेच माझं सर्वस्व आहेत, तेच माझं विश्व आहेत. म्हणजे? त्यांनी पुढे सांगितलं की शास्त्रानुसार आई पृथ्वी समान आहे आणि वडील आकाशासारखे. अच्छा. त्यामुळे त्यांना घातलेली प्रदक्षिणा ही एका अर्थाने पृथ्वी प्रदक्षिणाच आहे. काय सुरेख विचार आहे. म्हणजे शब्दांच्या पलीकडचा अर्थ त्यांनी घेतला. किती खोल विचार. अगदी. यात फक्त युक्ती नव्हती, तर आई वडिलांबद्दलची प्रचंड श्रद्धा आणि आदर होता. त्यांनाच आपलं जग मांडण्याची दृष्टी होती. हे उत्तर ऐकून तर सगळे थक्क झाले असतील. हो, नक्कीच. ब्रह्मदेवांसकट सर्वांनी गणपतीच्या बुद्धीची, ज्ञानाची आणि हो, त्या युक्तीची पण खूप प्रशंसा केली. आणि म्हणूनच मग त्यांना विजयी घोषित केलं. अगदी. आणि म्हणूनच गणपतीला प्रथमपूज्य मानलं जातं. पूजेची सुरुवात नेहमी गणपतीपासून होते. हो. आणि बुद्धीचा देव, सिद्धिविनायक असंही म्हणतात ना. बरोबर. ते ह्याच गुणामुळे. या कथेने हेच दाखवून दिलं की खरी श्रेष्ठता फक्त शारीरिक बळात किंवा वेगात नसते, तर ती ज्ञानात, विवेकात आणि काय म्हणतात त्याला, प्रसंगावधान राखण्यात असते. अजूनही काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. कोणत्या? एक तर हेच की ज्ञान आणि युक्ती शारीरिक शक्तीपेक्षा नेहमीच श्रेष्ठ ठरते. दुसरं म्हणजे आपल्या जवळच्या आदरणीय व्यक्ती, इथे आई वडील, त्यांचं महत्त्व ओळखणं, त्यांच्यातच विश्व पाहणं ही खरी भक्ती आहे. हो ना. बाहेर जग जिंकण्यापेक्षा हे जास्त महत्वाचं आहे. आणि तिसरं म्हणजे कोणतंही आव्हान शांतपणे, विचारपूर्वक आणि नम्रतेने हाताळलं तर त्यावर मात करता येते. नुसत्या ताकदीने किंवा घाई करून नाही. बरोबर. ही कथा फक्त एका देवतेबद्दल नाहीये, तर ती एका विचाराबद्दल, मूल्यांबद्दल आहे. गणपती इथे फक्त विघ्नहर्ता नाहीये, तर तो बुद्धी, नम्रता आणि ज्ञानाचं प्रतीक म्हणून समोर येतो. अगदी. शारीरिक मर्यादा असूनही विचारांनी किती मोठं होता येतं हे त्यांनी दाखवून दिलं. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? सार हाच की खरी महत्ता किंवा श्रेष्ठत्व हे फक्त बाहेरच्या जगात फिरण्याने किंवा मोठमोठ्या गोष्टी मिळवण्याने येत नाही, तर ते आपल्या जवळ असलेल्या ज्ञानाचा, बुद्धीचा योग्य वेळी योग्य कारणासाठी वापर करण्यात आहे. आणि आपल्या जवळच्या आदरणीय गोष्टींमध्ये, व्यक्तींमध्ये विश्व शोधण्यात आहे. खूप छान पद्धतीने सांगितलं तुम्ही. आणि जाता जाता एक विचार येतोय मनात. बोला ना. आपण आपल्या रोजच्या आयुष्यात अनेकदा मोठ्या गोष्टींच्या मागे धावतो. बाहेरचं यश महत्वाचं वाटतं. हो, खरंय. पण या धावपळीत आपल्या अगदी जवळ असलेल्या ज्या खऱ्या अर्थाने आपलं विश्व असू शकतात, मग त्या व्यक्ती असोत किंवा मूल्य असोत, त्यांच्याकडे आपण लक्ष देतो का? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. खरी किंमत कुठे आहे हे ओळखण्याची दृष्टी आपल्यात आहे का, यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.